राज्य सरकारचे काही दिवसांपूर्वी तुरी संदर्भातलं नियोजन चुकलं आणि याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला। तसंच आणखी एक नियोजन चुकलंय। हे नियोजन आहे विजेसंदर्भातलं, विजेच्या उत्पादनासंदर्भातलं, आणि त्या राज्यातल्या जनतेला पुन्हा भार नियमनाच्या माध्यमातून याचा फटका सहन करावा लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त वीज आहे का? महाराष्ट्र कोणत्या राज्याला वीज पुरवठा करताय का? हो, उत्तर प्रदेशची मागणी आहे, उत्तर प्रदेशला वीज देतोय आपण। राणा भीमदेवी थाटामध्ये राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी उत्तर प्रदेशला वीज विकण्याची घोषणा केली होती, पण 15 दिवसात महाराष्ट्रात 4 तासांचं भारनियमन सुरू झालंय। स्टीफन हॉकिंग्सनी सांगितलेला क्लायमेट चेंज हा त्यामागचे एक कारण आहे, कारण एप्रिल महिन्यात तापमान वाढ झाल्यानंच महावितरणच्या इतिहासात मागणी पहिल्यांदाच 23,000 मेगावॅटवर पोहोचली आहे। त्यात महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलाशय कोयनेतलं पाणी संपलंय। कोयनेमध्ये 67.5 टीएमसी पाणी हे वीज निर्मितीसाठी राखून ठेवलेलं असतं। हे पाणी 31 मे पर्यंत राहणं अपेक्षित आहे, परंतु हे पाणी 1 मेलाच संपल्यामुळे कोयनेमधून होणारा 1000 मेगावॅट विजेची निर्मिती थांबलेली आहे। परळी आणि कोराडी सारख्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले संच विविध कारणामुळे बंद पडल्यामुळे तिथूनही 3000 मेगावॅट विजेचं उत्पादन होत नाहीये। खुल्या बाजारामधून इतर राज्याशी स्पर्धा करत वीज खरेदी करावी एवढी राज्याची आर्थिक ऐपत उरलेली नाहीये। ही खरी कारणं जनतेला न सांगता आजही ऊर्जा मंत्री वेगळंच काहीतरी सांगतात। काही प्रायव्हेट प्लेयर जे आहेत, रतन इंडिया, इंडिया बुल्स, अडानी, यांच्याकडे सुद्धा विजेचा जो 4000 मेगावॅट आपण अदानीकडनं घेतो, लॉंग टर्म पीपीए आपला, त्याही 1700 वर आलेत। 1300 मेगावॅट तिथे आपण कमी पडतोय। महाजनको स्टेबल आहे, इंडिया बुल्स मागे पडला आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की कोळसा आमच्याकडे शिल्लक नव्हता, साठा अपुरा आहे, असं दोघंही जे आहे इंडिया बुल्स आणि अडानी हे दोघंही सांगतायत। तापमान वाढीनं महाराष्ट्राला सध्या 22,000 मेगावॅट वीज लागते। कधी कधी मागणी 23,000 मेगावॅट पर्यंत पोहोचते आणि सध्या राज्यात फक्त 18,000 मेगावॅट विजेची उपलब्धता आहे। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट जो आहे भाग आहे तो म्हणजे सिस्टीम फेल्युअर। ज्या माणसाला विजेच्या संबंधातलं काही कळत नाही असा मंत्री झालेला आहे, आणि अशा मंत्र्यांनी काय आडझोडपणे प्लॅनिंग करून, त्याला प्लॅनिंगच नाहीये काही, अशा पद्धतीने ते डिपार्टमेंट चालवतोय, आणि त्याचा जो भोग आहे ते सगळे भोग कंझ्युमरला, त्याच्यातनं विशेषतः शेतकऱ्याला, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला विजेची नितांत आवश्यकता असते, अशा वेळेलाच त्याला वीज मिळत नाहीये। 4000 मेगावॅटच्या तुटवड्यानं जिथं वसुली कमी आहे तिथं 4 तासांचं भारनियमन सुरू झालंय। शेतपंपांना वीज कमी मिळणार आहे। आज असं आहे का, दिवसातून 3 घंटे लाईट भेटते फक्त, आणि टायमिंगचा आहे तो 9 ते आमचा 5 आहे। 3 घंटे फक्त लाईट चालती। आता लाईट तिघं दिवसाची जर असली ना तिळ मार राहते, पण मग जाती येते उद्योग लागत तसं होत नाही पाणी असल्यावर। असं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात शेवटच्या 4 वर्षात शहरात भारनियमन होत नव्हतं। ग्रामीण भागात 8 तास वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न झाले होते, पण या सरकारच्या 2.5 वर्षातच महाराष्ट्र पुन्हा एकदा भारनियमनापर्यंत येऊन ठेपलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।